नमस्कार. रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स कराडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरबद्दल डिस्कशन करतोय. ह्या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण स्टेटमेंट, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू, कंपाऊंड स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्ज आणि त्या प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्हचे ट्रूथ टेबल हे बघितलेले आहेत. लास्ट लेक्चरला ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लॉजिकल कनेक्टिव्हचे जे ट्रूथ टेबल आहेत ते अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहेत आपल्या इथून पुढच्या चॅप्टरसाठी. तर त्याचे काही आपण सिंपल एक्झाम्पल्स बघणार आहे. त्याआधी आपण जर समजा ट्रूथ टेबलबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील, शंका असतील, तर तुम्ही आपलं मॅथमॅटिकल लॉजिकचं लेक्चर नंबर 2 पुन्हा एकदा बघू शकता की जेणेकरून तुम्हाला सगळे ट्रूथ टेबल व्यवस्थितरित्या अंडरस्टँडिंग होऊ शकतील. मी थोडंसं रिवाईज करतो ते सगळे ट्रूथ टेबल. पहिला ट्रूथ टेबल बघितलं होतं बघा आपण कंजक्शनचा. कंजक्शन आपण अँडला लॉजिकल नेम वापरलेला आहे, उलट्या व्हीन आपण रिप्रेझेंट करतो. आणि ह्या ट्रूथ टेबलमध्ये आपण लक्षात ठेवलं होतं जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर आउटकम हा ट्रू असणार आहे, अदरवाईज कंपल्सरी फॉल्स. नेक्स्ट आपण बघितलं होता डिसजंक्शन. डिसजंक्शन हे लॉजिकल नेम आहे ऑर या कनेक्टिव्हचं की ज्याला रिप्रेझेंट करतो आपण व्हीनं. ह्यामध्ये आपण टेक्निक लक्षात ठेवलं होतं की दोन्ही स्टेटमेंटपैकी एक जरी स्टेटमेंट ट्रू असेल तर आउटकम ट्रू असणार आहे, मात्र दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर मात्र आउटकम हा फॉल्स असणार आहे. नेक्स्ट वन कंडिशनल बघितला होता. इफ देन ह्या लॉजिकल कनेक्टिव्हजला आपण कंडिशनल लॉजिकल नेम दिलेलं होतं. ह्यामध्ये आपण सिंपल टेक्निक वापरली होती जी अशी होती, दोन्ही स्टेटमेंटचे ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील बघा टी किंवा एफ तर आपला आउटकम हा टी राहणार आहे, अदरवाईज सिंगल साइडेड ॲरोच्या समोरचं जे काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ते आपला आउटकम राहणार आहे. अशा पद्धतीने आपण कंडिशनलचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवलेला होता. आणि बाय कंडिशनलचा ट्रूथ टेबल लक्षात ठेवताना, बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफ, ह्या कनेक्टिव्हचा आपण ट्रूथ टेबल लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवलं होतं की दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर आपला आउटकम हा टी असणार आहे, अदरवाईज कंपल्सरी आपला आउटकम हा फॉल्स असणार आहे. आणि लास्ट वन आपण ट्रूथ टेबल निगेशनचा पण घेतला होता. सिंपल स्टेटमेंटवरती आपण निगेशन ऑपरेट करतोय. ते असं होतं जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचा आउटकम हा फॉल्स असणार आहे आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचा आउटकम हा टी असणार आहे. तर ह्या सगळ्या लॉजिकल कनेक्टिव्ह जे आहेत त्यांच्या ट्रूथ टेबलवरनं काही आपण सिंपल एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल, एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिनिंग द ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे मला इथं ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, मला फक्त सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं आहे. ह्यातले काही एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. लाईक फर्स्ट वन बघा, 2 इज अन इव्हन नंबर अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. लगेच तुम्ही सांगू शकता की सर इथं दोन सिम्पल स्टेटमेंट्स आहेत. पहिलं कोणतं आहे बघा, 2 इज अन इव्हन नंबर. दुसरं कोणतं आहे, 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आणि ह्या दोन सिम्पल स्टेटमेंटला अँड ह्या लॉजिकल कनेक्टिव्हनं कनेक्ट केलेलं आहे. अँडला आपण उलट्या व्हीनं रिप्रेझेंट करतो, त्यामुळं ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे पी अँड क्यू. सिमिलरली बघा, अ स्कूल इज ओपन ऑर देअर इज हॉलिडे. ओके, अ स्कूल इज ओपन हे पहिलं स्टेटमेंट असणार आहे, देअर इज हॉलिडे हे दुसरं स्टेटमेंट आहे. ऑरनं कनेक्ट केलं आहे, सिम्बॉलिक फॉर्म व्ही आहे. तर अशा पद्धतीनं त्याचा सिम्बॉलिक फॉर्म फायनल होईल पी ऑर क्यू. नेक्स्ट वन, दिल्ली इज इन इंडिया बट धक्का इज नॉट इन श्रीलंका. श्रीलंकाच्या स्पेलिंगमध्ये एस झालेला आहे एच्या ऐवजी. ह्यामध्ये पहिलं स्टेटमेंट होणार आहे बघा दिल्ली इज इन इंडिया आणि दुसरं स्टेटमेंट असणार आहे ॲक्च्युली बघा धक्का इज इन श्रीलंका, ज्यावरती पहिल्यांदा नॉट ऑपरेट झाला आहे. म्हणजे दिल्ली इज इन इंडिया त्याला पीन आपण रिप्रेझेंट करणार. क्यू कशाला रिप्रेझेंट करणार आहे बघा, धक्का इज इन श्रीलंकाला आपण क्यूनं रिप्रेझेंट करणार आहे. आणि मग धक्का इज नॉट इन श्रीलंका काय होईल तर निगेशन ऑफ क्यू होईल. ओके, आणि मग आपण त्यांना कनेक्ट केलेलं आहे कशानं, बटनं. आपल्याला माहिती आहे बट इज इक्वॅलन्स टू व्हॉट, बट इज इक्वॅलन्स टू अँड. आणि त्यामुळे याचा सिम्बॉलिक फॉर्म साधारणतः असा होणार आहे बघा, पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, समजलं असेल तुम्हाला हे. नेक्स्ट वन बघा, ओके इथं सुद्धा दोन स्टेटमेंट्स आहेत, कशानं कनेक्ट केलेले आहेत, इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ म्हणजे बाय कंडिशनल, 2 साइडेड ॲरो म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी डबल एम्प्लाइज क्यू. ओके, ह्या बाबतीत तुम्हाला अंडरस्टँडिंग झाला असेल तर आपण सेकंड क्वेश्चन घेऊयात. सेकंड क्वेश्चन मात्र कसं आहे बघा, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स. दिलेल्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड करायचे आहेत. ह्यामध्ये आपण पहिलं स्टेटमेंट घेऊ बघा, 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर.
आता इथं आपल्याला ह्याचा आधी सिम्बॉलिक फॉर्म तयार करावा लागेल. तर यासाठी आपण सुरुवात केली बघा. लेट पी बी द स्टेटमेंट सच दॅट 3 इज अ प्राईम नंबर, क्यू इज द स्टेटमेंट सच दॅट 4 इज अ रॅशनल नंबर. बघा इथं तुम्हाला लक्षात येईल अँड हा शब्द वापरल्यामुळं ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार आहे. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी अँड क्यू लाईक दिस वन. आता ह्या केसमध्ये तुम्ही पहिल्या सिम्पल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर ऑब्झर्व केली 3 इज अ प्राईम नंबर, तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी आहे. हो 3 हा प्राईम नंबर आहे. दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघितलं तर ती सुद्धा टी आहे, कारण की 4 हा रॅशनल नंबर आहे का, तर 100% आहे. मग आता पी अँड क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म तर झाला. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू बघताना विच इज इक्वल टू आपण काय घेणार आहे बघा. पी काय आहे तर पी हा टी आहे अँड क्यू काय आहे टी आहे. आता अँडचा ट्रूथ टेबल तुम्ही ऑब्झर्व केला तर तुमच्या त्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे की दोन्ही आउटकम ट्रू आहेत. तर टी अँड टी इज इक्वल टू काय असतं टी, म्हणजे फायनल आउटकम आपला टी आला. म्हणून ह्या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपली काय असणार आहे, तर ह्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असणार आहे. इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा, की जे तुम्हाला वहीमध्ये परत नोट डाऊन करायच्या या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. ऑल फ्लावर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. ऑब्विसली इथं पण तुमच्या लक्षात येईल की इथं असं आहे की पहिल्यांदा पी हे स्टेटमेंट आहे ऑल फ्लावर्स आर रेड, क्यू हे स्टेटमेंट आहे ऑल काउज आर ब्लॅक. ह्याना कनेक्ट कशाने केलं बघा, ऑरनं. ऑर कनेक्ट केलं आहे म्हणल्यानंतर ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म पहिल्यांदा आपण घेऊयात. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, तर ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे पी ऑर क्यू. ह्यामध्ये पहिलं स्टेटमेंट होतं बघा. आता इथं विच इज इक्वल टू डिस्कस करूयात आपण. ऑल फ्लावर्स आर रेड, सगळे फ्लावर्स रेड असतात का, नाही. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे फॉल्स. ऑर ऑल काउज आर ब्लॅक, हे सुद्धा फॉल्स आहे. आणि फॉल्स ऑर फॉल्स, एफ ऑर एफ विच इज इक्वल टू काय आपल्या ट्रूथ टेबलच्या व्हॅल्यूनुसार एफ आहे. म्हणून फायनली ऑल फ्लावर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक ह्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ असणार आहे लाईक दिस वन. नेक्स्ट वन. आता हे तुम्ही सॉल्व करा बरं. बघा तुम्ही सॉल्व करताना तुमच्या डोक्यात विचार कोणकोणते आले असतील. इथं इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ह्या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल की मुंबई इज इन महाराष्ट्र हे पहिलं स्टेटमेंट आहे, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया हे दुसरं स्टेटमेंट आहे. यांना आपण कशाने कनेक्ट केलेलं आहे इथं बघा, इफ देन. इफ देन म्हणजे सिंगल साइडेड ॲरो, म्हणजे आपण त्याला म्हणताना कंडिशनल किंवा एम्प्लाइज असं म्हणतो. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म जर बघायला गेलो तर याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येणार आहे, राईट पी एम्प्लाइज क्यू असा सिम्बॉलिक फॉर्म येणार आहे. आता इक्विवॅलन्स ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे ना, तर इक्विवॅलन्स बघूयात. पी हे स्टेटमेंट काय होतं, मुंबई इज इन महाराष्ट्र, राईट. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी आहे एम्प्लाइज. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, राईट. हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे. आता इथं काय आलं बघा मग, टी एम्प्लाइज टी. टी एम्प्लाइज टी कंडिशनलचा ट्रूथ टेबल ऑब्झर्व केला तुम्ही आणि तिथं टी एम्प्लाइज टी जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल टी एम्प्लाइज टी इज इक्वॅलन्स टू टी. म्हणजे फायनल आन्सर काय आलं आपलं टी. म्हणजे ह्या दिलेल्या थर्ड एक्झाम्पलच्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर टी असणार आहे. नेक्स्ट वन. आता हे ओरली डिस्कस करूयात आपण. मिल्क इज व्हाईट, राईट. इफ अँड ओनली इफ हा झाला कनेक्टिव्ह. बाय कंडिशनल आहे तो. डबल एम्प्लाइज टू साइडेड एरोन आपण रिप्रेझेंट करतो. द सन रायझेस इन द वेस्ट. ओहो, आता इथे बघा लक्षात आलं असेल मिल्क इज व्हाईट, ओके स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. द सन रायझेस इन द वेस्ट स्टेटमेंट आहे पण ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, फॉल्स. व्हेरी गुड. आता इथे सिम्बॉलिक फॉर्म यांचा काय येणार आहे, पी डबल एम्प्लाइज क्यू, ओके. की ज्यामध्ये विच इज इक्वॅलन्स टू ज्यामध्ये मिल्क इज व्हाईट, येस टी डबल एम्प्लाइज क्यू. सन रायझेस इन द वेस्ट, नो फॉल्स. आता डबल एम्प्लायच्या बाबतीत आपण डिस्कशन केलं होतं ट्रूथ टेबलमध्ये. बाय कंडिशनलमध्ये काय असतं, दोन्ही सेम असतील आउटकम तर ट्रूथ व्हॅल्यू टी, अदरवाईज फॉल्स. मग आता इथं टी डबल एम्प्लायज एफ, आउटकम काय येणार आहे, फॉल्स. व्हेरी गुड. ह्या अशा पद्धतीने त्याचा आउटकम राहणार आहे. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे, एक्झाम्पल 3, की ज्यामध्ये तुम्हाला काय दिले बघा. इफ स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू, पी आणि क्यू हे काय दिलेले आहेत, ट्रू आहेत. आर आणि एस आर फॉल्स. म्हणजे तुम्हाला पी आणि क्यू ह्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू टी आहेत असं सांगितलेलं आहे. आर आणि एस ह्या दोन स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहेत असं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू
फाईंड करायची आहे. कोणाची बघा, आता हे सगळं जे काही डिस्प्ले केलेलं आहे 4 एक्झाम्पल्स आहेत ते सगळे म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. हे नेक्स्ट लेक्चरला तुमच्या लक्षात येतील. आता यामध्ये आपल्याला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू तर माहिती आहेत, लॉजिकल ट्रूथ टेबल तर माहिती आहेत. आता यावरून आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. आता हे सॉल्व्ह करताना मी कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता विच इज इक्विव्हॅलन्स टू, निगेशन आहे तसाच पी हे स्टेटमेंट ट्रू आहे त्यांनी दिलेलं आहे बघा, त्यामुळे मी इथं टी घेणार आहे. अँड क्यू हे स्टेटमेंट काय दिले बघा बरं, ट्रू, राईट, इथं ट्रू घेणार. मग ऑर निगेशन तर तसाच राहील. आर काय आहे तर आर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता हे सिम्प्लिफाय करूयात आपण पुढं. निगेशन ऑफ टी लक्षात येईल, निगेशनच्या ट्रूथ टेबलवरनं निगेशन ऑफ टी हा यप असतो. अँड ब्रॅकेटमध्ये आज जाऊयात, हा टी तर आहे तसाच आता सध्या तरी. ऑर निगेशन ऑफ यप, निगेशनच्या ट्रूथ टेबलप्रमाणे निगेशन ऑफ यप सुद्धा टी असणार आहे. सो फायनली विच इज इक्वॅलन्स टू, पुन्हा एकदा आपण ब्रॅकेटला प्रेफरन्स देणार आहे मॅथमॅटिकल कन्सेप्टनुसार. टी ऑर टी, ऑरचा ट्रूथ टेबल जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर टी ऑर टी काय येतोय बघा, टी येतो. आणि फायनली विच इज इक्विव्हॅलन्स टू एफ अँड टी. आता अँडचा ट्रूथ टेबल ऑब्झर्व केला तर एफ अँड टी बघितलं तर अँडमध्ये आपल्याला माहिती आहे दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. इथं एक फॉल्स आहे त्यामुळे याचा आउटकम फॉल येणार आहे. म्हणजे हे जे पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं होतं, ह्या पहिल्या एक्झाम्पलची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे. लक्षात आलं की एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा. ओके, डिस्प्ले सुद्धा करतोय मी तुम्हाला, हे तुम्ही परत सगळं ह्या आपल्या रेग्युलरच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घेणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ओरली डिस्कस करूयात. आता एक्झाम्पल असं होतं बघा, पी अँड निगेशन ऑफ आर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे अँड निगेशन ऑफ क्यू ऑर एस. आता ह्यामध्ये काय होईल बघा, पी हे टी आहे म्हणजे टी लिहिला बघा, रिप्लेस केला. अँड आहे तसाच निगेशन ऑफ आर, निगेशन ऑफ आर म्हणजे निगेशन आहे तसाच, आर हे फॉल्स आहे म्हणून हे पाहिलाय. अँड आहे तसाच निगेशन ऑफ क्यू दुसऱ्या ब्रॅकेटमधला पहिला आहे बघा, निगेशन ऑफ क्यू म्हणजे निगेशन ऑफ क्यू हे टी असल्यामुळे निगेशन ऑफ टी आलाय ऑर एफ. आता पुढे जर तुम्ही याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला तर इथं काय होणार आहे बघा, विच इज इक्विव्हॅलन्स टू, हा ब्रॅकेटमध्ये टी आहे तसाच राहील. अँड निगेशन ऑफ एफ काय होणार आहे तर टी होणार आहे. अँड आहे तसाच निगेशन ऑफ टी काय होणार आहे तर इथं एफ होणार आहे, एफ ऑर एफ. ओके, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता इथं पुढे तुम्ही बघा, डिस्प्ले होईल तुम्हाला, राईट, बघा टी अँड एफ ऑर एफ. आता आणखीन एक गोष्ट आहे, इथं टी अँड टीच्या बाबतीत विचार केला तर टी अँड टी काय असणार आहे तर टी असणार आहे बघा, आउटकम इथं पुढे दिसतोय तुम्हाला. नेक्स्ट दुसऱ्या ब्रॅकेटचा एफ ऑर एफचा विचार केला तर एफ ऑर एफ हा ऑरच्या टेबलनुसार काय असणार आहे तर एफ असणार आहे. आणि मग आता या फायनली ह्या दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे, तर ह्या दोघांचा अँड घेताना टी अँड एफ हा फायनली काय असणार आहे तर एफ असणार आहे. म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नचे आपण म्हणूयात ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे तर एफ असणार आहे. आता नेक्स्ट 2 एक्झाम्पल्स आहेत त्या बाबतीत सुद्धा आपण डिस्कशन करूयात. आता मी ते डायरेक्ट डिस्प्ले करतोय बघा, इथं ब्रॅकेट दिलेले आहेत कसे बघा, निगेशन आणि पुन्हा ब्रॅकेट आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रॅकेट्स प्रेफरन्स आपण मॅथमॅटिक्समध्ये पहिल्यांदा देतो. तर पहिला हा ब्रॅकेट सॉल्व केला आहे बघा, निगेशन तसाच ठेवलेला आहे. इथं ब्रॅकेटमध्ये पी आणि क्यू हे टी एम्प्लाइज टी असणार आहे. इथं आर अँड एस, आर आणि एस दोन्ही पण फॉल्स आहेत त्यामुळे इथं एफ अँड एफ आलेला आहे. नेक्स्ट ह्याचं सिम्प्लिफिकेशन करत असताना हा जो निगेशन आहे, हा निगेशन तो तसाच राहिलेला आहे बघा पुढं नेक्स्ट स्टेपला, कारण की ब्रॅकेट प्रेफरन्स आपण दिला. टी एम्प्लाइज टी काय असतो तर टी एम्प्लाइज टी हा टी असतो, तो पहिल्यांदा आलेला आहे. हा डबल एम्प्लाइज ॲज इट इज इथं घेतलेला आहे आणि एफ अँड एफ हा एफ असतो त्यामुळे हा एफ पुढं आलेला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला आता हे असं पद्धतीने दिसतंय. आता यामध्ये निगेशन ऑफ टी काय असतो तर निगेशन ऑफ टी हा एफ असतो, डबल एम्प्लाइज एफ पुढचा ॲज इट इज घेतलेला आहे आणि फायनली डेस्टिनेशन आपला आता असं असणार आहे एफ डबल एम्प्लाइज एफ. तर एफ डबल एम्प्लाइज एफ हा काय असतो तर टी असतो. त्यामुळं ह्या दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू ही काय असणार आहे टी असणार आहे. सिमिलरली 4th वन तुम्ही ऑब्झर्व करू शकता. नेक्स्ट आता आपण ही एक कन्सेप्ट बघणार आहे,
राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. हे सोपं आहे, ऑलरेडी आपण निगेशनच्या ट्रूथ टेबलवरून इमेजिन करू शकतो. निगेशनचा ट्रूथ टेबल आपल्याला काय सांगत होता? निगेशनचा ट्रूथ टेबल आपल्याला सांगत होता जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स असणार आहे, आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन हे ट्रू असणार आहे. बट इथं एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, दिस इज पॉसिबल ओनली फॉर द सिम्पल स्टेटमेंट्स. म्हणजे पुढे जाऊन आपण आणखीन एक कन्सेप्ट बघणार आहे, आपण निगेशन करणार आहे पण कंपाऊंड स्टेटमेंटचं. आता कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करत असताना तिथं व्हरायटीज ऑफ ऑप्शन वेगवेगळे असणार आहे, मॅथमॅटिकल टूल्सचा वापर करावा लागणार आहे, ते आपण नंतर बघू. आता सध्या आपण निगेशन करतोय, पण कोणाचं निगेशन करणार आहे? फक्त आणि फक्त सिम्पल स्टेटमेंटचं. आता सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की जे स्टेटमेंट कोणत्याही कनेक्टिव्ह वापरून तयार केलेलं नसतं ते म्हणजे सिम्पल स्टेटमेंट. ते स्प्लिट करू आपण शकत नाही. तर बघूयात आपण पहिलं एक्झाम्पल, प्राइस इन्क्रीजेस. तर इथं सिम्पल टेक्निक असणार आहे बघा. सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन करत असताना स्टेटमेंटमध्ये नॉट नसेल तर नॉट आपण शब्द वापरणार आहे, आणि नॉट असेल तर तो नॉट शब्द फक्त काढून घेणार आहे. एवढीच काही असेल ती गोष्ट आपल्याला सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन करताना करायची आहे. मग पहिलं एक्झाम्पल होतं बघा, प्राइस इन्क्रीजेसचं निगेशन ऑब्विसली काय असणार आहे? प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. आलं का लक्षात? ह्या एक्झाम्पलमध्ये आपण फक्त नॉट हा ॲड केलेला आहे, दिलेला स्टेटमेंटमध्ये नॉट हा आपण ॲड केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1. मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे ॲक्च्युली. तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन करत असताना आपण काय करणार आहे बघा, तर 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1 चं निगेशन असणार आहे 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. नेक्स्ट एक्झाम्पल, 5 + 4 इज इक्वल टू 9. 100% ह्याचं निगेशन काय असणार आहे? 5 + 4 इज नॉट इक्वल टू 9. कारण की हे सिम्पल स्टेटमेंट आहे, त्यामुळे मी डायरेक्ट नॉट अप्लाय करणार आहे. नेक्स्ट वन, दिल्ली इज इन इंडिया. ओके, झपकन तुमच्या तोंडून उत्तर आलेलं आहे, व्हेरी गुड. दिल्ली इज नॉट इन इंडिया. आता अशा पद्धतीनं आपण आजच्या लेक्चरमध्ये ट्रूथ टेबलचं सिम्पल ॲप्लिकेशन, त्याचबरोबर निगेशन सिम्पल स्टेटमेंटचं कसं करायचं ह्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. यापूर्वी तुम्ही आपल्या होमवर्कमध्ये एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केलेला आहे, सॉल्व केलेला असेल. त्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही या कमेंट्समध्ये टाकणार आहे. तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाकणार आहे, तुम्ही कॉल करून सुद्धा शंका विचारू शकता. आता आजचा होमवर्क तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे की ज्यामध्ये एक्झरसाइज 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 ऑलरेडी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतोय. जर तुमच्याकडं मॅथमॅटिक्सच्या पुस्तकाचे PDF अवेलेबल नसतील तर त्यासाठी मी हे सोय तुम्हाला करून दिलेली आहे. तुम्ही ह्याला पॉज करून, या व्हिडिओला पॉज करून ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता की जेणेकरून हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता येतील. क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 की ज्यामध्ये तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. कंपाऊंड स्टेटमेंट सगळे दिलेले आहेत तुम्हाला, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 4 आहे पुढे बघा की ज्यामध्ये आपण ऑलरेडी असं एक्झाम्पल एक सोडवलेलं आहे की ज्यामध्ये P आणि Q ट्रू आणि R आणि S फॉल्स दिलेले आहेत. तर खालील दिलेले तुम्हाला जे काय स्टेटमेंट्स आहेत, स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत की ज्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे आहेत. आणि क्वेश्चन नंबर 5 निगेशन आपल्याला लिहायचं आहे. सिम्पल स्टेटमेंट दिलेले आहेत खाली सगळे की ज्या सगळ्या सिम्पल स्टेटमेंटचं निगेशन तुम्हाला लिहायचं आहे. निगेशन सिम्पल स्टेटमेंटचं करत असताना तुम्हाला ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे की नॉट असेल तर काढायचं आहे त्या सिम्पल स्टेटमेंटमधनं, आणि नॉट नसेल तर नॉट फक्त त्यामध्ये ॲड करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हा होमवर्क असणार आहे, हा तुम्ही सॉल्व करणार आहात. नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला ह्या होमवर्कवरती डिस्कशन करायला भेटेल. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण आपण क्लिअर करूयात. आणि ह्यामध्ये ह्या एक्झरसाइज 1.1चे हे जे तुम्हाला होमवर्क दिलेले आहेत त्याचे जे आन्सर्स आहेत त्या आन्सरला पण मी इथं डिस्प्ले केलेलं आहे. तुम्ही सगळे क्वेश्चन सॉल्व करून झाल्यानंतर तुम्ही हे आन्सर्स ऑब्झर्व करणार आहात की जेणेकरून तुम्ही स्वतःला क्रॉस चेक करू शकता तुमच्या कन्सेप्टमध्ये क्लिअरन्स आहे का नाही. अजून काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. लक्षात घ्या, अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर आपला चालू आहे. सिक्वेन्शियली सगळे लेक्चर्स ऑब्झर्व करा. सिक्वेन्शियली सगळे लेक्चर्स ऑब्झर्व केले तर तुम्हाला हा बोर्डच्या पद्धतीनं एकदम परफेक्ट होऊन जाईल. या बोर्डच्या कन्सेप्ट नंतर आपण ह्याला CETच्या दृष्टीने आणि JEEच्या दृष्टीने सुद्धा ट्रिक पॉईंट, शॉर्टकट्स, ट्रिक्स पॉईंट ह्याबद्दल सुद्धा डिस्कशन करणार आहे. थँक्यू.